मित्रांनो 40+ क्रिकेट खेळत राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. जो फिट आहे तोच हिट आहे. आणि खरोखरच ओपिनियन मध्ये प्रदीप पाटील जे निश्चितच जागृत मराठा राहणार संघाचे कॅप्टन आहेत, त्यांनी प्रेसिडेंट देखील आहेत 40+ क्रिकेट असोसिएशन, त्यांनी ओपिनियन मध्ये सांगितलं की जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मास्टर सचिन तेंडुलकर. खरोखरच खूप चांगली ओपिनियन त्यांनी दिली. षटकातील पहिला चेंडू मिस टाइम फटकाय, पण सेफ लँड होतोय. क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगले क्षेत्ररक्षक बघायला मिळते. चंद्रकांत याचं धावा पूर्ण केलेल्या एकूण 2. फलंदाज शैलेश याने खातं खोललेलं आहे. इनफिल्डच्या वरून खेळला होता, निश्चितच गोलंदाज डोक्यावरून आणि लॉंग ऑफ सीमारेषेवर चेंडूला अडवला होता. क्षेत्ररक्षक चंद्रकांत याने अगदी लॉंग ऑन वरून झेपावला होता चेंडूला अडवण्यासाठी. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग ट्रॅकवर विजय चेंडूला टोलवले. चेंडू येतो मिडॉनला, क्षेत्ररक्षक झेपावतोय. लॉंग ऑनचा चेंडू, याचं चांगलं क्षेत्ररक्षण, धोका तिथे पत्करला आणि मी तर म्हणेन अवसान घातकी हा प्रयत्न आहे. आणि पहिला फलंदाज बाद होते ज्या हनुमान गोवे या संघाचा. दिलीप याची खेळी संपुष्टात आलेली आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा मोह आवडता आलेला नाही आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावचित बाद झालेला आहे. धावसंख्या धावफलकावर 3. पहिला गडी गारद झालेला आहे. तुकाराम मडवी एक पहाडी आवाज आहे आणि एक चांगले कोच देखील आहेत रानालगावचे, त्यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. भजन सम्राट भजनी बुवा गायक देखील ते चांगले आहेत, त्यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. विशेष करून जागृत मराठा रानाल संघाला देखील त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. नितीन पाटील यांनी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. विशेष करून प्रदीप पाटील साठी या त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आयोजनाला देखील त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. चेंडू मात्र बघूया हवेमध्ये, 1 बाउन्स, सीमा पार चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 7. चौकार शैलेश याच्या बॅट मधून आलेला आहे. भागवत पाटील यांचं दर्शन तब्बल दुसऱ्या दिवसामध्ये आम्हाला इथे निश्चितच बघायला मिळते. सुप्रसिद्ध गायक आहेत ते डुंगेगावचे आणि मला तर वाटते न्यू 40 या संघाचे कॅप्टन देखील आहेत ते. गोलंदाज सज्ज, चेंडूला मात्र टोललेला ऑन साइडचा फटका. बघूया मात्र क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल ते एक सिंगल. शैलेशाला निश्चित 3 धाव वाचवल्यात. क्रिकेटमध्ये 1 धाव खूप महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे इलेक्शनमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्व असते. धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्या मदतीने वाढते ते 8. फलंदाज सज्ज होता ना. बॉलिंग मार्कवर विजय, सामना करेल फलंदाज श्याम. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. नो डाऊट चांगली फाईट बघायला मिळेल. चेंडूला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघा फलंदाजी ते दुर्दैवीरित्या धावबाद. आता मात्र प्रश्न पडला असेल, दुसरी धाव तिथे नव्हती खरे तर. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न केला आणि दुसरा फलंदाज बाद होते ज्या हनुमान गोवे संघाचा श्याम. धावसंख्या धावफलकावर 9 धावा धावफलकावर आहेत. त्यांनी 2 गडी गारद झालेले आहेत ते जय हनुमान गोवे या संघाचे. आता मात्र क्रमांक 4 वर खेळण्यासाठी नवीन फलंदाज होते ते तानाजी. दुसरी धाव तिथे नव्हती आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला, पण मी तर म्हणेन चुकीचा कॉल दोघांमध्ये बघायला मिळाला आणि धावबादच्या रूपाने खेळी संपुष्टात आलेली आहे. खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळतोय दोन्ही संघांचा. गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर विजय, सामना करेल फलंदाज तानाजी. चालू सामन्यातील विजयी संघाला लगेचच फाईट द्यावी लागेल तिसरी कालिका माता खारबाव या संघाशी आणि तो पहिला सेमीफायनलचा सामना होईल.
गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर आजच्या दिवसामधला 7वा सामना आहे. विजय. चेंडूला मात्र बघूया, अतिशय चांगला चेंडू होता. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी स्लोवर बाउन्सर बघायला मिळाला तिथे. निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 9-2 गड्यांच्या मोबदल्यात. बाद झालेले 2 फलंदाज आपण बघितले. पहिला फलंदाज बाद झाला दिलीप, त्यानंतर दुसरा फलंदाज बाद झाला श्याम. खेळपट्टीवर शैलेश आणि फलंदाज तानाजी जोडी आहे. बघूया, अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. संघाचा संघनायक आहे, ते दुसरे षटक घेऊन सामना करेल फलंदाज शैलेश. तिसऱ्या फेरीचा सामना आहे. खूप चांगली कामगिरी आहे दोन्ही संघांची. निश्चितच पॉवर प्लेची पाबंदी होती ती आता मात्र निश्चितच हटलेली आहे आणि दूरवर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. निश्चितच सिंगल वाचवण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या घेऱ्यामध्ये आहेत. एक शॉट थर्डमॅनला विजय याला पाहतोय, अजय याला पाहतोय शॉट फाईन लेगला. प्रदीप सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बघूया, अतिशय चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगला प्रयत्न केला होता धावता घेण्याचा. नरेंद्रने खूप चांगला प्रयत्न केला होता तिथे झेल घेण्यासाठी आणि आता मात्र निश्चितच 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा तिथे प्रयत्न केला होता. फक्त 2च धावा मिळतील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 11-2 गड्यांच्या मोबदल्यात. खूप चांगला प्रयत्न केला होता नरेंद्रने झेल घेण्यासाठी. तिथे शर्थीचे प्रयत्न केले होते. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा प्रदीप. चेंडू मात्र बघूया, बॅटच्या टोर लागलेला आहे, झेल सुटतोय. संधी चालून आली होती ती देखील दवडलेली आहे. अशा मोमेंट्सला अशा प्रकारचं झेल सोडणे निश्चितच महाग ठरू शकते. जागृत मराठा राहणाऱ्या संघाला शैलेशाचा झेल सोडलेला आहे. 1 धाव देखील मिळालेली आहे ती शैलेशाला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 12. कट केलेले आहे चेंडूला बॅकफुटवर जाऊन विजय तिथे दक्ष आहे. पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, फक्त मिळेल ती सिंगल. धावसंख्या हलूच वाढते धावफलकावर 13. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना प्रदीप पाटील. चेंडूला मात्र टोलवलेला आहे, जमिनी लगत येते चेंडू. सीमारेषेकडे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 15. चेंडूला मात्र बघूया, अगदी अतिशय चांगला प्रहार बघायला मिळतोय. हा नव्हताना तिथे धावबादची संधी आहे, फक्त मिळेल ती शैलेशाला 1 धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 16. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत प्रदीप यांनी चेंडू टाकलेत ते 5 धाबा खर्च केलेत तब्बल 7. सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. कट करण्याचा प्रयत्न, संधी होती तिथे असं वाटतंय. निश्चितच चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. निश्चितच संधी तिथे होती झेल बाद करण्याची, पण चेंडूने बॅटचा हलकाचा स्पर्श घेतला आणि चेंडू गेला थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 20. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 10च्या सरासरीने धावा आतापर्यंत धावफलकावर जोडलेले आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये बघूया किती धावांपर्यंत मजल मारतोय. जय हनुमान गोविया संघ बघायचा आहे.
अजय येतोय. आजच्या दिवसामध्ये अजय याने देखील खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. दोन्ही संघांवर जर नजर टाकली तर खूप चांगली कामगिरी आहे दोन्ही संघांची. चांगला प्रवास या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांचा बघायला मिळतोय. बलाढ्य संघांना चारी मुंड्या चित करून दोन्ही संघांनी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तिसऱ्या फेरीतील सामना तुम्हाला बघायला मिळतोय. आता मात्र या उर्वरित 2 षटकांमध्ये बघूया किती धावांपर्यंत मजल मारतोय ते बघायचं आहे. ह्याचप्रमाणे जर धावगती आपल्याला स्कोरबोर्ड जर बघायला मिळाली, 20 धावा आहेत, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 40+ धावा धावफलकावर बघायला मिळतील. गोलंदाज सज्ज, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. क्षेत्ररक्षक झेपावते. शॉर्ट थर्डमॅनला मिळेल 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. हा नव्हता ना. आणि ते दुर्दैवीरित्या तिसरा फलंदाज धावबाद होतोय. तिन्ही फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेले आहेत. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा ते प्रयत्न केला. एकवीस या धावसंख्येवर तिसरा गडी गारद झालेला आहे. शैलेश याची खेळी संपुष्टात आलेली आहे तिथे धावबादच्या रूपाने. अतिशय सुंदर मैदान आहे मित्रांनो. निश्चितच ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की प्रदीप पाटील याने की सुंदर असे मैदान आहे. श्री कालिका माता क्रीडानगरी कालवार, निश्चितच त्यांचं मी जाहीर आभार व्यक्त करते. ग्रामपंचायत कमिटी, ग्रामस्थ मंडळ ज्यांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलेले आहे या स्पर्धेसाठी. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर अजय. अतिशय चांगला चेंडू होता. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू जाते. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 21. 2 गडी गारद झालेले आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अजय तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. षटकातील तिसरा चेंडू. चेंडू मात्र हवाई फायर. बऱ्याच उशिरानंतर बघायला मिळते एक दमदार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते धावफलकावर 27. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि बरोबर प्रॉपर बॅटवर चेंडूला घेतला होता. स्वीट वॉइस देखील आला आणि चेंडू केला स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. धमाकेदार षटकार. बघा बंडू याला तुम्ही खेळपट्टीवर जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. त्याचा जो नॅचरल खेळ आहे, नैसर्गिक खेळ आहे, तो निश्चितच तो साकारताना तुम्हाला खेळपट्टीवर बघायला मिळेल. एक षटकार ठोकलेला आहे. षटकाराने खातं कोलते. धावसंख्या धावफलकावर 27. अजय पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडू मात्र एका अंधाधुंद फटका खेळण्याचा तिथे जरूर प्रयत्न केला. बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. एक षटकार खाल्यानंतर लगेचच प्रत्युत्तर दिलेलं आहे डॉट बॉल अजय याने. चेंडूला टोलवलेला आहे. चेंडू येतो मिडॉनला. क्षेत्ररक्षक झेपावते चंद्रकांत, पण प्रदीप तिथे दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निश्चितच 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या बंडू याने. धावसंख्या वाढते धावफलकावर 29. गोलंदाज सज्ज होताना बॉलिंग मार्कवर अजय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. खाली राहणारा चेंडू होता. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. मिस्टेक बघायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे
आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. ओव्हर थ्रो होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 3 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. बघूया अजून चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नकार देतोय बंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+3 एकूण 4 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या वाढते. धावपलकर 33. शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकातील सामना करेल फलंदाज तानाजी. दोन्हीही बलाढ्य संघ आहेत तर निश्चितच प्रेक्षकांना एक चांगली लढत बघायला मिळेल. अजय षटकातील शेवटचा चेंडू. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात धावत असा आला नव्हता पण धाव घेण्यासाठी ते आत्मघातकी प्रयत्न ठरू शकते आणि फलंदाज धावचीत बाद होते. तानाजी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 बाद. धावसंख्या धावपलकावर 33. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना विजय. शेवटचं अंतिम षटक बघूया कोण घेऊन येतोय ते. चंद्रकांत शेवटच्या षटकासाठी. 2 बंधू जागृत मराठा रानल संघामध्ये खेळताना पाहतोय. एक चंद्रकांत आणि एक भालचंद्र. पण दोन्ही बंधूंची चांगली कामगिरी आहे आणि विजय अजय हे देखील बंधू आहेत. या संघामध्ये एकूण 4 बंधू आहेत. स्ट्राईकला बंडू असणार आहे ज्याने एक अप्रतिम षटकार ठोकलेला आहे. खेळतोय 3 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. 6 धावांवर खेळतोय. शेवटच्या षटकासाठी सज्ज झालेला आहे. गोलंदाज बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होईल. बंडू. चेंडूला मात्र सोडून दिलेले आहे. कुठल्याही प्रकारे तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय चांगला चेंडू होता. पहिला डॉट आलेला आहे. षटकातील हा दुसरा चेंडू आहे. चंद्रकांत सज्ज होते. बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करणार आहे. फुलटॉस चेंडू होता. टोलवलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. नरेंद्र याचं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मिळेल ती फक्त 1 धाव. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावपलकावर 34 धावा. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर चंद्रकांत. सामना करेल फलंदाज विजय. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. एक सोटी धावचा प्रयत्न केला जातोय. पहिली धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. 2 धावा मिळतील. धावसंख्या वाढते धावपलकावर 36. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. पहिल्या डावातील गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग ट्रॅकवर चंद्रकांत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी खेळपट्टीवर बंडू आणि विजयी जोडी आहे. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचा अंतिम षटक आहे पहिल्या डावातील. टॉस नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान गोवे. फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आलेले नाही. सेफ लँड होते. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावपलकावर 37. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर चंद्रकांत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते.
शेवटच्या षटकामध्ये कंट्रोल बॉलिंग. चेंडूला मात्र टोलवलेलं आहे. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हा ना होताना 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते धावफलकावर 39. षटकातील हा शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील चंद्रकांत. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात ते बघायचं आहे. सज्ज होते बॉलिंग मार्कवर डावखुरा गोलंदाज. फुलटॉस चेंडू होता. इनसाइड आउटचा फटका केलेला आहे. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न होता तिथे तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत. 41-42 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होते याचं धावतो वर्णन करण्यासाठी मायक्रोफोन सज्ज होणार आहेत मोहन दादा भोईर. हॅलो, थँक्स, धन्यवाद जेवण. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. निश्चित या स्पर्धेला ऑलदिपेश केलं जातं. रुपेश पाटील शिलू माता वळी या संघाचे खंदे समर्थक आहेत. वडगावचे रहिवासी आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑलदिपेश केले. धन्यवाद रुपेश. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा ऑब्झर्व करता, आम्हाला देखील आपण लाईक करता. धन्यवाद. अँड बॅक टू नावन क्रिकेट. मित्र, जाऊया आपण मैदानाकडे. विजयाचं लक्ष 42 धावांचा प्रतिशतकाकडे विचार केला 10.50 ही सरासरी आहे. साई कृपा डोंगे आयोजित 40+ या स्पर्धेचा आपण मित्र आयोजन पाहतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा अंतिम सामना पाहतो. यानंतर मात्र एक अजूनही सामना खेळला जाणार आहे, तो म्हणजे कालच्या दिवसातील विजेता संघ आणि चालू सामन्यातील विजेता संघ. मात्र निश्चितच जो संघ चालू सामन्यात विजय संपादित करेल त्या संघाला मात्र निश्चित तो संघ एक ट्रॉफीचा हकदार असणार आहे. कालच्या स्पर्धेमधून आपण पाहिलं पहिल्या दिवसामधून ज्याची अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी तो संघ एकमेव कालिकामाता खारबाव. तर बघूया आजच्या दिवसामधून कुठला संघ उत्तम कामगिरी करतोय, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या सामन्यावर विजय संपादित करतोय. गोवे की रानाल की गोवे. विजयाचं लक्ष 42 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 10.50 ही सरासरी आहे. खारबाव संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. खारबाव संघाचा संघटनेकडे त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी या सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. सन्माननीय लालचंदजी पाटील साहेब आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. साई कृपा डोंगे आयोजित उपसरपंच 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत असेल. तर विजयाचं लक्ष 42 धावांचं आणि या 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामधून पहिली जोडी रवाना होताना आपण पाहतोय चंद्रकांत आणि प्रदीप. आज निश्चितच आपण जे स्पर्धा पाहतोय त्या स्पर्धेसाठी आणि खास करून आपल्या लाडक्या संघासाठी रानालवरून काही शुभेच्छांचा वर्षाव येतो. त्यामध्ये मग आमचे सन्माननीय रमेश तरे असतील, भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे सचिव आहेत
आणि त्यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून रानाल या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद रमेशजी तरे. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. त्याचबरोबर संतोष भोईर यांनी देखील रानाल संघाला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. बघा चालू सामन्यामधून एक ब्रेकिंग न्यूज येते. गोलंदाज आणि फलंदाज. गोलंदाज तुम्ही जर हॅट्रिक साधली तर तुम्हाला देखील आणि पप्पू सेठ तुम्हाला देखील गोलंदाज फलंदाज तुम्हाला दोघांना एक सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक साधली तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर जितू पाटील यांच्याकडनं. प्रदीप पाटील अगेन्स्ट गोलंदाज आपण पाहतोय सुनील भगत. दोघांना एक सुवर्ण संधी या स्पर्धेमधून. आपण फलंदाजीकडनं पप्पू यांच्या बॅटमधून जर षटकारांची हॅट्रिक झाली तर त्यांना 1000 रुपये 111 रुपयाचं रोख पारितोषिक. त्याचबरोबर गोलंदाज तुम्हाला देखील एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर पहिल्या षटकारामधून विकेट टेकर गोलंदाज ठरला तर तुम्हासाठी या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर जितू पाटील यांच्याकडनं 1111 रुपयाचं रोख पारितोषिक. सुनील चेंडूला शॉर्ट अँड पुल. अतिशय चांगला फटका. चेंडू ऑन साईडला येतो. आउटफील्ड मधून दिलीप चांगलं क्षेत्ररक्षण करतो. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुन्हा एकदा प्रदीप याला. धावसंख्या 1 ने पुढे सकते 2. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. विजयाचं लक्ष 42 धावांचा प्रतिशत विचार केला तर 10.50 ची सरासरी आहे. 2 धावा धावफलकावर. स्ट्राईक रोटेट प्रदीप याला. या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन द स्पंच केलेले आणि चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतो. प्रवास करतोय. अतिशय खराब चेंडू होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. फलंदाज थोडासा बॅकवर्डला चेंडू सुंदरसा स्क्वेअर केलं होतं. स्पंच केलं होतं आणि चेंडू शॉर्ट कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतो. मार्गस्थ होतोय चौकार. चौकानं सांगा धावसंख्या 4 ने पुढे सकते 30. बिनबाद 6. विजयाचं लक्ष 42 धावांचं षटक क्रमांक पहिलं. बिनबाद 6. आता मात्र निश्चितच थोडासा अंदाजबंदी घेण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडू येण्याच्या अगोदर आपण बॅट रिलीज होताना या ठिकाणी पहिले फलंदाज पप्पू याची चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला नव्हता. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं. बिनबाद 6. आता मात्र लाईन चुकीची आहे. आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच वाईट चिकवून करतो. एक धावेने सगळ्या. धावसंख्या 7. वेलकम देविदास गुलवे. देविदास चौगुले सुस्वारी. त्याचबरोबर राजू चव्हाण. तुम्हाला देखील या ठिकाणी विनंती आपण स्टेजवर यायचं. राजू चव्हाण कालिकामाता खारबाव या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि बेलदार समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. देविदास चौगुले आमचा आवाज जर तुम्हाला पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये. त्याचबरोबर मनोज मात्रे आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय. विद्यमान उपसरपंच आणि खास करून कालिकामाता खारबाव या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत. मनोजजी आपण देखील स्टेजवर यायचंय. अतिशय चांगला चेंडू. तिथे चेंडूला फक्त थोडंसं फ्लिक केलं जातं. चेंडू डीप मध्ये येतोय. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. या एक धाब्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. प्रति षटकाचा मित्र आपण जर विचार केला 10.50 ची सरासरी आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. ॲडव्हान्टेज ऑप्शन देखील आपण पाहतो. या ठिकाणी कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद झालेला नाहीये. धावसंख्या बिनबाद 12. वेलकम डॉक्टर मनीष. वेलकम महेंद्र. काल निश्चितच खारबाव संघाचं जर आपण एकंदरीत अपडेट पाहिलं, एक इनिंग मधून किंवा एक सामन्यामधून एक चौकार रोखायचा होता आणि विजय संपादित करायचं होतं. अगेन्स्ट दुसऱ्या संघामधून आपण पाहिलं तेच गणित या संघाला होतं. एक चेंडूवर चौकार मारायचा होता. मात्र दोन्ही सामन्यामधून तो चौकार रोखला गेला, चौकार मारला गेला आणि कालच्या स्पर्धेचा तो संघ विजेता ठरला होता.
षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12, दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज राजू. पुन्हा देखील खारबाव संघ मोठ्या ताकदीनिशी आज या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. आज निश्चितच महत्वाचा सामना, एक रणनीती फार वेगळी असेल या संघाची. आउट ऑफ स्टंपमध्ये थोडा चेंडू आपण पाहिला होता. चेंडूला जागून स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडू लाईनअप करू शकला नव्हता फलंदाज पप्पू. एक निर्धाव चेंडू राजू याचा पहिलाच आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं, 4 षटकांच्या आधी विजयासाठी 42 धावांची गरज आहे. प्रति षटक आपण विचार केला तर 10.50 ची सरासरी आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हापटेकर पद्धती चेंडू ऑन साईडचा फटका आपण पाहतोय. 1 बॉल एका टप्प्याने, मात्र आउटफील्ड मधून विजू चेंडूला कलेक्ट करतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. हापटेकर पद्धतीचा चेंडू होता. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आपण पाहिला होता आणि चेंडू ऑन साईडला प्रहार झालं होतं पप्पू याच्या बॅटमधून आणि चेंडू जोपर्यंत आउटफील्डमधून कलेक्ट केला जात नाही तोपर्यंत सहजगत्या एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे शकते 13. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंडचा मारा आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघूया. मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद असं थोडस वारंवार चुका आपण पाहतोय. श्याम जगताप यांच्या माध्यमातून या अगोदरही त्यांच्या माध्यमातून थोडासा कुठे झेल कलेक्ट केला गेला नव्हता. महत्वाचा फलंदाज कदाचित आपल्याला बाद करता आला असता, मात्र जर त्याला क्रिकेटमधून महत्व नसता. धाव कंप्लीट केले जाते. धावसंख्या 14. लाजवाब गोलंदाजी म्हणता येणार नाहीये. चला प्लीज आपण पंचांची कुठल्या प्रकारचं कमेंट्स करायचं नाही. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. चला प्लीज आपण थोडस वेळ कमी घ्या. चला प्लीज बंडू आपण थोडासा पंचांचा निर्णय ऍक्सेप्ट करायचा आहे. प्लीज जैन गोवे संघ चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला शेवटी ते पंच आहेत, पंच काही देऊन येत आणि चुकी ही माणसाकडनं होत असते कदाचित. अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. निश्चितच पंच भाऊ पाटील यांच्याकडे मात्र हा चेंडू वाईट करार करण्यात आलेला आहे. अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी साधताना आपण राजूला पाहतो. आतापर्यंत फक्त 3 चेंडूमध्ये 3 धावा. का लाजवाब गोलंदाजी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजू आणि या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा स्पंज केलाय.
वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मध्ये कलेक्ट केला जातो शैलेशच्या माध्यमातून चांगलं फेक आहे तीन धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत बघा सामना विजयासाठी तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं कुठंतरी थोडंसं अंदाधुंदी फेक आपण पाहिली होती रॉंग इन थ्रो चुकीचा थ्रो या ठिकाणी निश्चित पाहिला होता आणि ज्या ठिकाणी दोन धावा त्या ठिकाणी तीन धावा कन्वर्ट केले जातात त्या तीन धावांची सगळ्यात धावसंख्या 18 अतिशय चांगला फटका आणि दोन षटकांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चंद्रच्या बॅट मधून चौकार येतो अतिशय चांगला फटका आपण पाहिला चौकार सगळ्यात धावसंख्या होती ती 22 धावसंख्या होती ती 22 आणि अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे दोन्ही संघामधून आपण नेट टू नेट फाईट पाहतो चला प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या अजून या स्पर्धेतला महत्वाचा सामना फर्स्ट सेमीफायनल बाकी आहे धावसंख्या 22 येणारे चेंडू 12 आणि विजयापासून अजूनही 20 धावा दूर आहे चला प्लीज या सामन्यात अतिशय उशीर झालेला आहे बघा गोवे संघाचा संघटक आपण प्लीज थोडंसं वेळेच्या संदर्भात आम्हाला सहकार्य करा पंचांना देखील विनंती असेल आपण थोडंसं वेळोवेळी ऑन करत चला वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं गोलंदाज दिलीप चला प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या जनमन गोवे संघ आतापर्यंत जर चालू सामन्याचा आपण अपडेट पाहिलं तर तब्बल 2 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे आता उर्वरित 12 चेंडूसाठी 55 मिनिटच्या लावून फक्त 10 मिनिटाचा टाइम सेट करायचा आहे दिलीप आपण सज्ज होता प्लीज येणारे 12 चेंडू विजयापासून 20 धावा दूर चेंडूला शॉर्ट अँड फुलचा फटका आपण पाहतोय एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी विजयाला कुठेतरी चेंडू कलेक्ट करता आला नव्हता कुठेतरी स्वतःला थोडंसं जज करू शकला नव्हता चेंडूची लाईन आणि ज्या ठिकाणी एक धाव ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केली जातात 2 धावांनी सगळ्यात धावसंख्या 2 ने पुढे असते येणारे चेंडू 11 विजयापासून 18 धावा दूर आहे 11 चेंडू 18 धावा सामना अजूनही एक दोन स्थितीमध्ये 50-50 मध्ये आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय दुसऱ्या धावेची मागणी फलंदाज चंद्रकांत याला मात्र मला वाटतं बघूया बाद व्हायला लागेल
बाद झालेला फलंदाज आपण चंद्रकांत याला पाहिलं. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा मऊ मात्र आवडता आणि दुसरी धाव घेण्यासाठी हा फलंदाज बाद झालेला आहे. येणारे चेंडू असतील 10 येणारे चेंडू 10 असतील. विजयापासून अजूनही 17 धावा दूर आहेत. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची सांगता आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. थोडासा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडू आउट साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूची लाईनअप करू शकला नव्हता फलंदाज पप्पू. ऑन साईडचा फटका, वन बाउन्स एका टप्प्याने मात्र विजय चेंडूला कलेक्ट करतोय. एक धाव घेण्याची संधी मात्र एक धावेने संघात धावसंख्या एकने पुढे सध्या धावसंख्या होती ती 26. अजूनही येणारे चेंडू 8 आणि ज्यापासून 16 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं गणित आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. चला प्लीज थोडस स्पीडअप, वेल कमी घ्या. अगेन्स्ट गोलंदाज अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. वारंवार आपण मात्र चुका पाहतोय. चालू सामन्यातून जर आपण डॉट बॉलचा विचार केला आतापर्यंत मला वाटतं 5 चेंडू डॉट आहेत. लाजवाब गोलंदाजी. पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्टची लाईन आपण पाहिली. अतिशय चांगला चेंडू. वारंवार थोडासा या ठिकाणी आणि महत्वाचा फलंदाज आपण कोण मैदानावर पाहिलं होतं, भालचेने याला बीट केलं होतं. बॅक टू बॅक 2 चेंडू ज्याला बीट केलं होतं. दिलीप याच्या खरोखर मी प्रशंसा करेन. काय गोलंदाजी, मागच्या सामन्यामधून मात्र अतिशय चांगली गोलंदाजी दिलीप याने केली होती. सामनावीराचा पुरस्कार देखील या सामन्यामध्ये त्याने पटकावलं होतं या स्पर्धेमधून. आणि आताही मात्र एक षटक आता आलतो आणि फक्त 4 धावा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, एक टर्निंग पॉइंट. आता विजयाचं उर्वरित चेंडू असतील 6 आणि विजयापासून अजूनही 16 धावांची गरज आहे. बघा सामन्यावर एक परिपूर्ण पकड. आज निश्चितच जो संघ विजय संपादित करेल चालू सामन्यातील त्या संघाला एक सुवर्ण संधी असेल की तो संघ या आजच्या दिवसाचा विजेता असेल आणि एक ट्रॉफीचा हकदार देखील असेल. प्रेक्षक दोन्ही संघांच्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. शेवटचं अंतिम अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. व्हेरिएशन पाहायला मिळतं. काय चेंडूची गती, टन किती जबरदस्त. या ठिकाणी मात्र थोडस हलक्या बॅटने चेंडूला थोडस अप्पर कट केलं होतं. चेंडू फास्ट गलीमध्ये होतोय. मिळते 1 धाव. 1 धावांनी संघात धावसंख्या एकने पुढे असते. येणारे चेंडू 4 विजयापासून 15 धावा दूर आहे. चंद्रकांत आजच्या पूर्ण स्पर्धेमधून ज्यानं खरोखरच इम्प्रेस केलेल्या ज्या गोलंदाजांनी चंद्रकांत ला जवाब गोलंदाजी आजच्या स्पर्धेमधून निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं होतं एक सुवर्ण संधी. मात्र त्या संधीचं सुद्धा करता आलं कुठेतरी आपण पाहिलं होतं फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. हिस्टॉरिकल चेंडू गॅदर करता आला नाही. कदाचित स्टंपिंग करता आलं असतं. चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. बघूया एक्झॅक्ट काय घडलंय. कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाही. अरे चेंडू आता मला वाटतं फक्त 2 आणि विजयापासून
15 धावा दूर आहे आणि क्रिकेटच्या पुस्तकामध्ये कुठे आहे एका चेंडूमध्ये 2 धावा लिहिलेल्या नाहीत. फक्त प्रकारचा वाईट पण 9 चेंडू जर आपण टाकता तर निश्चित या स्पर्धेचा आपण विजेता. ही लाईन मात्र चुकीची आहे. 2 चेंडू 14 धावा, पंचांचा वाईटचा इशारा. या अगोदर मी म्हटलं होतं कुठल्या प्रकारचा वाईट अथवा 9 चेंडू आपण जर टाकला नाहीये तर निश्चितच आजच्या दिवसाचे आपण विजेता ठरू शकता. आता मात्र लाईन जबरदस्त लवकर रीड केली, चेंडूला एका रेक्शन मध्ये भिरकावून दिलं. ऑन साइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला, बिग ब्लो, मोठा फटका, षटकार येतोय. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू शेष आहे, विजयापासून 8 धावा दूर आहे. बघा गोलंदाज एका चेंडू मधून तुम्हाला ह्या धावा रोखायच्या आहेत. ऑन साइडचा फटका आपण पाहतोय, अरुंदी कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला, थोडस मिसफिल होता. निश्चित क्षेत्र संदीप याला आपण पाहिलं होतं. आणि एक महत्वाच्या सामन्यामधून मात्र या ठिकाणी आज एक मोठा बिग विजय प्राप्त करताना जय हनुमान गोवे काय लाजवाब कामगिरी. आजच्या दिवशीचा विजेता संघ ठरतोय. हार्डलक खडलक पप्पू साइड अँड गुड लक जय हनुमान गोवे. तर निश्चितच सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार ज्याच्या कोणी कोणी दिलीपने किती धावा गेले बघ ना, धावून गेले. निश्चितच अगेन्स्ट पुन्हा एकदा तिसऱ्या षटकारामधून काय लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली दिलीप याची. तोच ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. दिलीप आपण स्टेजवर यायचा अप्रतिम. निश्चितामध्ये 2 खेळाडूंचा या ठिकाणी उल्लेख केला होता, ज्याच्या बॅटमधून आपण 15 धावा पाहिल्या. शैलेश मात्र तिसऱ्या षटकारामधून संघाची कंबर परिपूर्ण मोडून टाकली होती. तो दिलीप या स्पर्धेचा फिनिशर ठरतो. अतिशय उत्तम गोलंदाजी, फक्त 4 धावा. चला दिलीपजी आपण लगेच स्टेजवर यायचं आहे आणि दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस बॉक्सशी संपर्क साध. अर्थातच कालच्या विजेता संघ आणि आजचा विजेता संघ जय हनुमान गोवे विपक्ष कालिकमता खारबाव. तर दिलीपजी आपण स्टेजवर यायचं आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली, सिक्कच दिली होती या ठिकाणी. राहणाऱ्या संघाला विजयाचा शिल्पकार मी मनोज म्हात्रे, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत खारबाव, आणि त्याचबरोबर कालिकमाता खारबाव संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतो. त्यानंतर राजूजी चव्हाण आपण आपल्या शुभ असते जे गिफ्ट टेम्पल आम्हाला प्राप्त झालेले आहे, सुभाष पाटील यांच्या माध्यमातून त्याचं वितरण करायचं आहे. वेल प्लेट दिलीप अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. तर चला मान्यवरांना मिळशील आपण लगेच नाणेफेकीसाठी जाऊया. टॉस बॉक्स मध्ये सत्कार घेता, चला नाणेफेक घेऊया. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चला गोवे संघाचा संघाने प्रमोद होऊया. एकदम मजेत से. हॅलो, चला दोन्ही संघाचे संघनायक खारबाव या संघाचा संघनायक अगेन्स्ट जय हनुमान गोवे या संघाचा संघनायक. हॅलो, जय हनुमान गोवे या संघाचा संघनायक सुनीलजी
हॅलो. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्यातील पहिली सेमीफायनल. ज्या दोन संघांनी स्पर्धेमधून अतिशय सुरेख सुंदर प्रतिम कामगिरी साधलेली आहे. दोन्ही संघाचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपण पाहिलं. आजच्या दिवसामधून आपण पाहिलं जय हनुमान गोया संघाला, तर कालच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं कालिका माता कालवार या संघाला. सो सॉरी, खारबाव, कालिका माता खारबाव. चला नाणेफेक होत आहे. कोण बोलतं डिसाईड करा. सुनील काय म्हणणं आहे? साई कृपा की जितू पाटील? साई कृपा डुंगे असं म्हणणं आहे आणि मला वाटतं एक्झॅक्ट तेच पडतंय. मान्यवर आपण जाऊ शकता पुढे एकदा मान्यवर कक्षामध्ये. सुनील नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक देखील आपण जिंकलेली आहे. महत्वाचा सामना आहे. काय निर्णय असेल? फील्ड. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. दोन्ही संघांनी मी ऑल दी बेस्ट करतोय. धन्यवाद. तर दोन संघामधून नाणेफेक देखील झालेली. नाणेफेकीचा कॉल लागतोय. जनमन गोई संघाच्या माध्यमातून स्वीकारलं जातं प्रथम शतक. तर आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परममित्र आणि गेली 2 दिवस या स्पर्धेच्या सुरेख सुंदर. दयाजी काय चाललंय? सुरेख सुंदर असा रंग भरला ओटो जेवण पाटील. हॅलो हॅलो हॅलो.